युवासेनेच्या सिद्धेश शिंदे यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। सिद्धेश शिंदेविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। महिला शाखा प्रमुखाला धक्काबुक्की केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सिद्धेश हे आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र आहेत। नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली असतानाच धक्काबुक्की केल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे। प्रोग्राम होता, आम्ही सगळे पदाधिकारी तिथे गेलेलो, शिंदे साहेब येणार होते म्हणून, आणि येताना खूप छान झाला प्रोग्राम। म्हणजे साहेबांसोबत आम्ही वरती गेलो। ज्यावेळी आम्ही खाली येत होतो, म्हणजे साहेबांना वाटलं की खूप गर्दी झाली आहे म्हणून, तेव्हा आम्ही खाली येत होतो तेव्हा उभाटा गटाचे सगळे मोठे पदाधिकारी सगळे आलेले होते। आदित्य ठाकरे होते, सुनील शिंदे होते, आशिष शेंबुरकर होते, परत सचिन भाऊ आईर होते। त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या, गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर, आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली। म्हणजे माझ्या पाठीवर पहिला कोणीतरी मारलं, मी टर्न झाली, कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही। मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं, कोणीतरी मारला, तिथे जोरात मारला। त्या पिरियडमध्ये आम्ही पहिला बाहेर निघायचा विचार केला। म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघा, त्या व्हिडिओजमध्ये दिसतंय की त्यांनी आमच्यावर मारहाण केली, हे पण दिसतंय। म्हणजे ते आक्रमण आमच्यासाठी नव्हतं, ते सगळे साहेबांच्यावर येत होते। साहेबांना त्यांच्या बॉडीगार्डनी तर प्रोटेक्ट केलं होतं, त्यांनी काय केलं, चारी बाजूने आम्हाला टार्गेट केलं। म्हणजे एकदम रशनी आमच्या अंगावर आले। म्हणजे तो टार्गेट काय मला मारण्यासाठी नव्हता, मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला मारण्यासाठी नव्हता। त्यांचा उद्देश होता की तो पूर्ण झुंड साहेबांच्या अंगावर हे करायचं। ज्या हिशोबाने ते लोक घोषणाबाजी करत होते, ज्या हिशोबाने ते आक्रमण झाले, त्यांना माहिती होतं की साहेब आले होते, तर त्यांनी जर पोलाइटली घ्यायचं त्यांना वाटलं असतं ना, तर ते खालीच थांबले असते की त्यांना येऊ दे पहिला एक राऊंड। म्हणजे त्यांना माहिती आहे की मोठे नेते आले, तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं। हे त्यांनी सगळं माइंड सेट करून हे सगळं केलेलं आहे। म्हणजे घोषणाबाजी करणं हे सगळं, तो पिरियड नव्हता, ते घोषणाबाजीचा कार्यक्रम होता, तुम्हाला पण निमंत्रण होतं, त्यांना पण निमंत्रण होतं। मग ह्यावेळी तुम्ही हे करायचं कारण काय होतं? मग हे सगळं प्लॅन होतं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही महिलांवर हात उचलले, हे चुकीचं आहे।